नमस्ते शेतकरी बंधूंनो. आज मी तुमच्यासमोर शेतीसमोरचं सगळ्यात महत्त्वाचं आव्हान चर्चा करणार आहे. मी आपला कृषीमित्र डॉक्टर शांतिकुमार पाटील. आज आपण जमिनीचे आरोग्य याविषयी माहिती घ्यायची. शेतकरी मित्रांनो, शेती हा व्यवसाय म्हणून करणं इथून पुढच्या काळामध्ये ही आपल्या सर्वांची जबाबदारी होऊन बसलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मातीचं आरोग्य आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण बिना माती शेती शक्यच नाही. आणि ही शेती जर आपल्याला चांगली पिकवायची असेल, आपल्या शेतातील पिकं दर्जेदार आणायची असतील, तर आपल्याला मातीच्या आरोग्यावर काम करावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, माती ही निसर्गाच्या माध्यमातून आपल्या ताब्यात आलेली आहे, आपल्याला मिळालेली आहे. परंतु आपण नकळत सातबारावर नाव चढल्यामुळे आपण त्याचे मालक झालो आणि या मातीच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. आत्ताची जर परिस्थिती बघितली तर मातीची पत्रिका जी असते किंवा त्याला आपण मातीचं आरोग्य पत्रिका असं म्हणतो, ती आजही 99% शेतकऱ्यांना वाचता येत नाही. म्हणजे ज्या शेतीच्या जीवावर आपण पिढ्यानपिढ्या घडलो, त्या मातीच्या आरोग्याबद्दलचं एक पानाचा रिपोर्ट आपल्याला वाचन करता येत नाही किंवा त्यानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन करता येत नाही. ही शेतीतली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला या मातीच्या आरोग्याबद्दल समजून सांगण्याचा एक प्रामाणिक असा प्रयत्न या निमित्तानं करणार आहे. शेतकरी मित्रांनो, पीक आपण आपल्या मातीमध्ये कोणतंही घेऊ दे, ते मातीतच पेरावं लागणार आहे. त्याला पाणी द्यायची व्यवस्था मातीतच आहे. आणि आपण जी हजारो रुपयांची, लाखो रुपयांची खतं टाकतो, ती सुद्धा मातीतच टाकतो. आणि म्हणून ही मातीची सुपीकता समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता ही मातीची सुपीकता म्हणजे नेमकं काय? बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो, सुपीक म्हणजे काय? ती काळी असली तर सुपीक आहे, किंवा पांढरी असली तर सुपीक आहे, किंवा निचऱ्याची असली तर सुपीक आहे? तर अजिबात नाही. ज्यावेळेस या मातीशास्त्राचा अभ्यास या देशातल्या शास्त्रज्ञांनी केला, त्यावेळेस त्याचं वर्गीकरण करण्यात आलं की मातीची सुपीकता ही विविध गुणधर्मांनी युक्त असते. जसे की त्याचे भौतिक गुणधर्म, त्याला आपण असं म्हणू, भौतिक सुपीकता चांगली पाहिजे, मातीची जैविक सुपीकता चांगली पाहिजे, आणि या मातीची रासायनिक सुपीकता चांगली पाहिजे. ज्यावेळेस या तिन्ही सुपीकता मातीमध्ये चांगल्या पद्धतीनं असतील, उच्चतम पातळीवर असतील, त्यावेळेस आपल्या मातीचं आरोग्य चांगलं असणार आहे आणि आपण आपल्या मातीत घेणारं कोणतंही पीक हे दर्जेदार उत्पादन देणार आहे. मग आपण एक बाय एक करून आपण सुपीकता समजून घेऊ. आता मातीची भौतिक सुपीकता म्हणजे काय? तर मातीची भौतिक सुपीकता म्हणजे या मातीची जडणघडण, भौतिक रचना कशी आहे, मातीचा पोत कसा आहे, या सगळ्या गोष्टी या भौतिक गुणधर्मामध्ये येतात. पण आताच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो की आपल्या शेतामध्ये या मातीचा दगड होऊन बसलेला आहे. आपणच म्हणतो की माती चिवट झाली, माती टणक झाली, माती कडक झाली. आज आपल्याला मशागतीसाठी आपल्याकडं ट्रॅक्टर्स आहेत. 50, 60, 70 हॉर्स पॉवरचे ट्रॅक्टर आपल्याकडं मशागतीसाठी येतात आणि त्याचं नांगरटीचं खोली असते 9 ते 10 इंच. मग अशा परिस्थितीमध्ये जर 9 ते 10 इंचच ही नांगर लागत असेल, तर जमिनीमध्ये जी पिकांची वाढ होत असते, पर्टिक्युलरली जमिनीमध्ये पिकाचं जे अवयव असतं ते मूळ असतं, आणि ते चांगलं वाढलं तरच पीक जमिनीच्या वर चांगलं वाढणार आहे. आणि म्हणून ह्या जमिनीत पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी तर काय पाहिजे, ही जमीन भुसभुशीत पाहिजे, जमीन रवाळ पाहिजे. मग ही जमीन भुसभुशीत आणि रवाळ असण्यासाठी आपल्याला या मातीची भौतिक रचना, भौतिक सुपीकता चांगली असली पाहिजे. ज्यावेळेस निसर्गानं माती दिली, त्यावेळेस आपल्याला माहीत आहे की त्याच्यामध्ये 25% हवा असते, 25% पाणी असतं, 45% निसर्गानं दिलेली खनिजे असतात आणि 5% सेंद्रिय घटक असतात. म्हणजे 25% हवा, 25% पाण्याचं जे संतुलन असतं, या 50% संतुलनाला वापसा परिस्थिती असं म्हणतात. मग हे जमिनीमध्ये जास्त काळ टिकण्यासाठी या जमिनीची भौतिक रचना ही चांगली असावी, म्हणजे माती भुसभुशीत असावी, माती अशा पद्धतीनं चांगली असावी. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं या भौतिक सुपीकतेमधील गोष्ट लक्षात ठेवायची तर मातीच्या प्रत्येक सूक्ष्म कणामध्ये हवा पाणी गेले पाहिजे. अशा पद्धतीची त्याची रचना आपल्याला भविष्यामध्ये सुधारायची आहे. म्हणजेच मातीची भौतिक सुपीकता सुधारणार आहे. आणि मातीची भौतिक सुपीकता जर एकदा सुधारली तर जमिनीमध्ये, मातीमध्ये पिकांच्या मुळांची वाढ ही चांगली होईल. आणि मुळांची वाढ चांगली झाली तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये चांगली वाढ होण्यासाठी त्याची मदत होणार. तर पहिली जी महत्त्वाची सुपीकता होती ती आपण लक्षात घेतली की या मातीची भौतिक सुपीकता किंवा भौतिक रचना, गुणधर्म चांगले असावेत. या मातीची सुपीकता जी आपण म्हणतो, दुसरा भाग जो आहे त्याला आपण म्हणतो की जैविक सुपीकता पाहिजे. आपल्याला माहीत आहे, आपण शेती करत असताना शेतकरी मित्रांनो, आपल्याला बरेच जण सांगतात किंवा आमच्यासारखे शास्त्रज्ञ तर वारंवार सांगत असतात की शेती करत असताना जीवाणू खतांचा वापर केला पाहिजे.
आता जीवाणू खतांचा वापर केला पाहिजे इथंपर्यंत ठीक आहे, पण नेमकं त्या जीवाणूंचं आपल्या मातीमध्ये कार्य काय असतं, काम काय असतं हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, जसं आपल्याला आपण भूक लागल्यानंतर आपण चपाती किंवा भाकरी खातो, आपण गहू किंवा ज्वारी खात नाही का? कारण त्याची उपलब्ध अवस्था ही चपाती असते. तसं आपण आपल्या शेतामध्ये जेवढी दाणेदार खतं टाकतो, जसे की युरिया असेल, DAP असेल, MOP असेल, 10-26-26 असेल, 12-32-16 असेल, 9-24-24 असेल, म्हणजे दाणेदार स्वरूपामध्ये जेवढी खतं आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक खतं टाकतो, NPK, सेकंडरी, मायक्रोन्यूट्रिएंट ही जेवढी अन्नद्रव्ये आपण मातीमध्ये टाकतो, ती जोपर्यंत त्याच्या उपलब्ध अवस्थेत जात नाहीत तोपर्यंत ते आपल्या पिकाला खाता येत नाही. आणि ते उपलब्ध अवस्थेत नेण्याचं काम, करून देण्याचं काम आपल्या जमिनीमध्ये करोडो प्रकारचे जीवाणू असतात. जसं आपण माहिती आहे, आपण NPK कॉन्सोर्शियम म्हणतो किंवा नत्र विरघळणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू, असं प्रत्येक अन्नद्रव्यांचे जीवाणू जमिनीमध्ये असतात. तर पहिला तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, जमिनीमध्ये जीवाणूंचं कार्य काय? जमिनीमध्ये जीवाणूंचं कार्य हे आहे की जेवढी खतं आपण टाकतो ती पिकाला मिळायची असतील तर जीवाणू खतांचा वापर आपल्याला करावा लागेल, म्हणजे हे मुख्य काम जीवाणूंचं. आता ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू सगळ्यात महत्त्वाची काय आहे, तर दुसरी बाजू अशी आहे शेतकरी मित्रांनो, जसं आपण देखील सजीव आहोत, आपल्याला पोटाला खायला अन्न लागतं, दिवसभरातून 2 ते 3 वेळा आपण आपल्या पोटाला खातो. तसं जीवाणू, त्याला इंग्लिशमध्ये बॅक्टेरिया म्हणतात, हा सुद्धा सजीव आहे आणि या सजीवाला सुद्धा स्वतः जगण्यासाठी जमिनीमधून अन्न खात असतं आणि जमिनीतील या जीवाणूंचं अन्न म्हणजे सेंद्रिय कर्ब, त्याला इंग्लिशमध्ये आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो. परंतु मागील 10-15 वर्षाच्या शेती पद्धतीमध्ये, उत्पादन वाढीच्या स्पर्धेमध्ये आपण मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला आणि मागील 7-8 वर्षामध्ये आपण सेंद्रिय घटकांचा वापर आपल्या शेतीमध्ये कमी केला. मग यामुळं काय झालं, तर यामुळं जमिनीतल्या सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झालं. सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी झाल्यामुळं आपल्या जमिनीत असणारे जीवाणू हे कार्यक्षम राहत नाहीत, ते जिवंत राहत नाहीत, ते जगत नाहीत आणि ते जर जगले नाही तर आपण टाकलेलं खत हे पिकाला मिळत नाही. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे शेतीतलं खूप बेसिक सायन्स आहे की जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वाढायची असेल तर जमिनीमध्ये चांगला ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे. किमान प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असलं पाहिजे की 1% इतकं ऑर्गॅनिक कार्बन माझ्या मातीमध्ये असलं पाहिजे. मातीचं शास्त्र असं सांगतं की किमान 0.70 ऑर्गॅनिक कार्बन असेल तर या जमिनीमध्ये जीवाणू कार्यक्षमपणे त्यांचं काम करू शकतात. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढला तर जीवाणूंची संख्या वाढणार आहे आणि जीवाणूंची संख्या वाढली तर आपण जी खतं देतो त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे, त्यांची पिकाला उपलब्धता वाढणार आहे. त्यामुळं हे एकमेकासोबत संबंधित आहे. म्हणून सेंद्रिय कर्ब वाढला, जीवाणू वाढतील, जीवाणू वाढले, उपलब्धता वाढेल, उपलब्धता वाढली तर रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढेल आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता जर वाढली, पिकांना मिळून देण्याची क्षमता जर वाढली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्या उत्पादन वाढीमध्ये होणार. तर ही झाली जैविक सुपीकता. आपण भौतिक आणि जैविक सुपीकता बघितली. आता आपण पाहूया रासायनिक सुपीकता म्हणजे काय. शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या ना कोणत्या निमित्तानं कधीतरी माती परीक्षण केलं असेल किंवा आरोग्य पत्रिका बघितला असेल. जो माती परीक्षणचा अहवाल असतो त्याच्यामध्ये सगळे घटक दिलेले असतात. pH, EC म्हणजे क्षारांचं प्रमाण, OC सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये असतात. कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आहेत. झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर, मॅंगनीज, मॉलिब्डेनम ही सगळी सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत आणि ही सगळी अन्नद्रव्य आपल्या पिकाला चांगल्या पद्धतीनं जमिनीतून मिळत असतात. मग ज्यावेळेस या मातीची भौतिक रचना चांगली असेल, म्हणजे त्या जमिनीमध्ये मुळं चांगल्या पद्धतीनं वाढतील, जैविक सुपीकता चांगली असेल, म्हणजे त्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या भरपूर आहे, त्या जमिनीमध्ये आपली रासायनिक सुपीकता चांगली असते. म्हणजे आपण टाकलेली खतं पिकाला योग्य पद्धतीनं उपलब्ध करून देण्याची क्षमता मातीची चांगली असणे, याला मातीची रासायनिक सुपीकता चांगली असणे असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण नियंत्रित पाहिजे, ऑर्गॅनिक कार्बन सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त पाहिजे आणि मग ही सगळी अन्नद्रव्ये आपल्या पिकाला मिळतात. तर ही जी सुपीकता आहे याला आपण रासायनिक सुपीकता म्हणतो. शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस या मातीची भौतिक सुपीकता आणि जैविक सुपीकता उच्चतम पातळीवर असेल त्यावेळेस आपल्या जमिनीची रासायनिक सुपीकता ही चांगली राहणार आहे. म्हणून ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. सुपीकता म्हणजे नेमकं काय असतं, तर याला आपण मातीची सुपीकता म्हणतो. मग आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर मातीची सुपीकता बिघडलेली आहे का, तर 100% बिघडलेली आहे.
किती प्रमाणात बिघडलेले? खूप मोठ्या प्रमाणात बिघडलेले. कारण काय? तर आज आपण सेंद्रिय खतांचा वापर करत नाही, निविष्ठांचा वापर करत नाही, जीवाणूंचा वापर करत नाही, मातीच्या सेंद्रिय कर्बाकडे आपलं लक्ष नाही. तर शेतीमध्ये उत्पादन वाढवायचं असेल, शेतीची उत्पादकता वाढवायची असेल, कारण आता क्षेत्रफळ तर आपलं वाढणार नाही, तर याच्यासाठी आपल्याला मातीचं आरोग्य जपणं गरजेचं आहे आणि ही सुपीकता समजून घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की सुपीकता आपल्या लक्षात आली असेल. आता मी सगळ्यात महत्त्वाचे पुढचे जे 6 मुद्दे सांगणार आहे ते खूप महत्त्वाचे असणार आहेत. याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला जे चर्चा करायची आहे किंवा मार्गदर्शन समजून घ्यायचं आहे ते म्हणजे माती तर आता बिघडलेली आहे, तर याची सुपीकता वाढवण्यासाठी काय काम केलं पाहिजे? याची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला 6 महत्त्वाची कामं करायची आहेत. ते एक करून मी तुम्हाला सांगतो. नंबर 1, आज आपण बघतो की बऱ्यापैकी क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राचं एकदम खात्रीशीर किंवा देशातलं एकदम शाश्वत पीक आहे, ज्याला आपण संबोधतो ते म्हणजे ऊस किंवा इतर कुठलंही पीक घ्या, त्याची जी अवशेष असतात ते आपण शक्यतो पेटवतो किंवा जाळतो. आता ऊसाच्या बाबतीतच विचार करायचा झाला तर आपल्या जमिनीमध्ये, आपल्या शेतामध्ये ज्यावेळेस ऊस कारखान्याला तुटून जातो त्यावेळेस आपल्या शेतामध्ये ते पाला राहतं, त्याला आपण पाचट म्हणतो. हे एकरी किती असतं? किमान 25-30 कांड्यांचा ऊस असेल, किमान 25 ते 30 कांड्यांचा ऊस असेल तर त्या शेतामध्ये तो पाला किमान 8 ते 10 टन पाला, नुसता वाळलेला पाला पाचट शिल्लक राहत असतं. मग हे पाचट आपण शेतकरी पटकन पेटवून देतो, म्हणजे 1 पैशामध्ये सर्व पाला पेटवून देतो. पण या पाल्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे, त्याचं सांगेल तेवढे फायदे कमी आहेत. कारण या पाचटामध्ये नत्रापासून सिलिकॉनपर्यंत सगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. हे पाचटाचं ज्यावेळेस विघटन होतं त्याचं खतात रूपांतर होतं, सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढायला मदत होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, या पाचटामध्ये जे प्रथिनं असतात, लिग्निन्स असतात, हे आपल्या जमिनीतल्या उपयुक्त जीवाणूंचं सगळ्यात महत्त्वाचं खाद्य आहे. म्हणजेच काय, जीवाणूंची संख्या जर वाढली तर आपल्या जमिनीची रासायनिक सुपीकता सुद्धा वाढणार आहे. आणि म्हणून ह्या पाचटाचा पोत सुधारण्यासाठी, माती भुसभुशीत करण्यासाठी असंख्य फायदे आहेत. परंतु आम्ही फिरत असताना दररोज कोणत्या ना कोणत्या भागात जात असतो, शेतकऱ्यांच्या सानिध्यात जात असतो. पण तिथं एक अनुभव आम्हाला येतो की शेतकरी म्हणतात पाला ठेवल्यामुळे हुमणी लागते, पाला ठेवल्यामुळे वाळवी लागते, पाला ठेवल्यामुळे उंदीर लागतो, पाला ठेवल्यामुळे मशागत करता येत नाही, पाला ठेवल्यामुळे खतं टाकता येत नाही. शेतकरी मित्रांनो, नुसता पाला ठेवायचा नसतो, त्याचं व्यवस्थापन करायचं असतं. आणि जर आपण ह्या पाचटाचं व्यवस्थापन केलं तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगतो ह्या कोणत्याच अडचणी येत नाहीत. कारण ते हुमणीचा आणि पाचटाचा संबंध नसतो. पाचट व्यवस्थापन केलं तर उंदीर लागत नाहीत, कारण 60-70 दिवसामध्ये 100% पाला डिकम्पोज होतो. ज्यांना मशागतीला अडचण आहे ते अल्टरनेट सरीमध्ये, म्हणजे एक आड एक सरीमध्ये पाचट ठेवू शकतात. दुसऱ्या सरीमध्ये आपल्याला पाणी देता येतं, खतं देता येतात, मशागत करता येते. इथं फक्त इच्छाशक्तीचा प्रश्न आहे. इतकं प्रचंड मोठं आपण नुकसान करून घेतो. किमान 3 टन सेंद्रिय खत आपल्याला या पाचटापासून मिळणार आहे. त्यामुळे असंख्य फायदे या पाचटाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाचट पेटवू नका किंवा गठ्ठे बांधून सुद्धा कोणाला देऊ नका, कारण भविष्यामध्ये ही माती वाचली तरच आपलं कुटुंब व्यवस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चालणार आहे. आणि म्हणून हे पहिलं काम आपल्याला करायचं आहे, 8 ते 10 टन पाला आपल्याला पेटवायचं नाही. दुसरं याच्यामधलं महत्त्वाचं काम आपल्याला करायचं आहे, शेणखताचा वापर करायचा. आता परिस्थिती अशी आहे की शेणखत मिळत नाही, कारण आपल्या गावातील, आपल्या गोठ्यातील पशुधन आपण कमी केलं. त्याचं कारण आहे की गोठा किंवा दुग्ध व्यवसाय परवडत नाही, तर ह्या गोष्टीमुळे आपण ते कमी केलं. पण या मातीला जिवंत ठेवायचं असेल तर किमान 2 वर्षातून एकदा 5 ते 10 टन शेणखत वापरलं पाहिजे. मी या ठिकाणी एक ॲडिशनल करतो. शेतकरी मित्रांनो, जर आपला शेती हाच व्यवसाय असेल आणि आपलं उत्पन्नाचं साधन शेती हाच असेल तर आपण एक गोठा म्हणजे एक म्हैस पाळण्याऐवजी किंवा एक गाय पाळण्याऐवजी आपण किमान 5 ते 10 म्हैस किंवा गायी जर पाळली आणि त्या दुग्ध व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप जर दिलं तर नक्की आपल्याला तो गोठा परवडणार आहे. त्याच्यावरती आपण निवांत सविस्तर आपण कधीतरी चर्चा करू. पण 5 ते 10 टन आपल्याला शेणखताचा वापर आपल्या मातीच्या आरोग्याला गरजेचा आहे. शेतकरी मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा भाग जो आपले पूर्वीचे आपल्या कुटुंबातले सदस्य, आपले आजोबा असतील, हे करत होते. प्रत्येक वेळेस ताग असेल, ढेंचा असेल, ही हिरवळीची पिकं घेत होते आणि जमिनीत गाडत होते. परंतु मी बघतोय आता 2-4 वर्षापासून ताग आणि ढेंचा हे पीक आपण आपल्या लिस्टमधून बाहेर काढलं. तर मी त्याचा अभ्यास केला. आपण का बाहेर काढलं? कारण आपल्या सोसायट्या फिटत नाहीत. आपल्याला पिकापाठोपाठ पीक घेणं आत्ताच्या परिस्थितीला क्रमप्राप्त झालं आहे.
आणि म्हणून वेळ नसल्यामुळे आपण ही पिकं घेत नाही. परंतु ताग आणि ढेंचा हे कमी कालावधीचं पीक आहे. 45-50 दिवसामध्ये 50% फुलोऱ्यावर येतं आणि त्यावेळेस जर आपण ते जमिनीमध्ये गाडलं तर एकरी किमान 7 ते 8 टन आपल्याला सेंद्रिय खताची उपलब्धता त्या ठिकाणी होणार असते. आणि त्यामुळं ह्या पिकांची निवड केली पाहिजे. वेळ जास्त वाया जात नाही शेतकरी मित्रांनो. म्हणजे आपण 45-50 दिवसाचं पीक घ्यायला असा किती वेळ लागतो. ऊस तुटून गेल्यानंतर मी म्हणतो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाल्यासकट रोटर घाला आणि मग तागढेंच्याचं पीक घ्या. 45 दिवशी गाडा, परत रोप लागण करा. म्हणजे 30 दिवस आधी तुमची रोप लागणीची नोंद पडते. म्हणजे फक्त 15-20 दिवसाचा प्रॉब्लेम आहे. पण हे काम केलं तर नक्की आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यासाठी, सुपीकता सुधारण्यासाठी सगळ्यात फायदेशीर ठरणारी ही गोष्ट आहे. हे तिसरं काम आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी करायचं आहे. चौथी गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी सहकारी साखर कारखाने असतात किंवा प्रायव्हेट कारखाने असतील. जो कारखाना उच्च दर्जाचं कंपोस्ट खत निर्मिती करतो, जीवाणुयुक्त कंपोस्ट खत निर्मिती करतो, अशा कारखान्यामधून किंवा अशा व्यवस्थेमधून आपण त्या ठिकाणी 2 वर्षातून एकदा किमान एक सांगड म्हणजे 2 ट्रेलर, किमान त्याचं वजन 15 ते 20 टन भरतं इतकं तरी आपण आपल्या शेतामध्ये आणून टाकलं पाहिजे. तोपर्यंत जैविक किंवा भौतिक सुपीकता आपली सुधारणार नाही. हे कंपोस्ट खत ज्या कारखान्याचं तुम्हाला विश्वास आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला उपलब्धता जवळ आहे, अशा ठिकाणाहून तुम्ही हे कंपोस्ट खत आणू शकता आणि या कंपोस्ट खताचा वापर आपण आपल्या शेतीमध्ये करणं अपेक्षित आहे. किमान 2 वर्षातून एकदा एक ट्रेलर म्हणजे 15 ते 20 टन कंपोस्ट खत आपल्याला आपल्या शेतामध्ये वाढायचं आहे. 5वं काम करायचं शेतकरी मित्रांनो, जर आपल्याकडं शेती करत असताना वेळ असेल, वेळ तर भरपूर आहे पण आपण त्याचा वापर करत नाही, तर हा वेळ जर आपण दररोजचा 1 मिनिट जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वर्षाकाठी 10 टन गांडूळ खताची निर्मिती करू शकता. म्हणजे आता गांडूळ खत आपल्याला वापरायचं तर काय करायचं, मार्केटमधून एखादा बेड आणायचा, जो प्लास्टिकचा बेड मिळतो, 12 फूट लांबीचा, 4 फूट रुंदीचा आणि 2 फूट उंचीचा प्लास्टिकचा बेड मिळतो. तो बेड आणायचा, त्याच्यामध्ये 70% पर्यंत आपण पालापाचोळा घ्यायचा आणि 30% शेणखत घ्यायचं आणि त्याच्यावरती आणून गांडूळचं कल्चर सोडायचं. त्याला फक्त पाणी मारत राहावं लागतं. गांडूळ त्याचं त्या सगळ्या मटेरियलचं खतात रूपांतर करतात आणि वर्षामध्ये 3 ते 4 बेड जरी निघले तर तुमचं 10 टन गांडूळ खताची निर्मिती तुम्ही तुमच्या घराजवळ शेतामध्ये करू शकता. आता प्रश्न आहे ही मानसिकता. खूप सोपा आहे, फक्त आपण ते प्रयत्न करावे लागतील. हे 5वं काम आपल्याला जमीन टिकवण्यासाठी करायचं आहे. आणि 6वं आणि महत्त्वाचं काम आपल्याला या मातीच्या आरोग्यासाठी करायचं आहे ते म्हणजे ज्या वेळेस आपण इथून पुढच्या काळामध्ये शेती करत असताना रासायनिक खतांची डोस टाकणार आहे, त्या वेळेस उच्च दर्जाचं मार्केटमध्ये उपलब्ध असलेलं चांगल्या क्वालिटीचं सेंद्रिय खत आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे. किमान 50 ते 100 किलो जर आपण सेंद्रिय खत त्या डोससोबत वापरलं तर त्या डोसची, त्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी, त्यांचं लागू होण्याचं प्रमाण वाढवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही 6 मुद्दा आपल्याला आयुष्यभरासाठी लक्षात ठेवायचे आहेत. आत्ताच्या कालावधीमध्ये आपण हे कमी केलंय, पण पूर्वी ही लोक करत होते. आता या धावपळीच्या स्पर्धेमध्ये, उत्पादन वाढीच्या स्पर्धेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींना आपण बायपास केलंय, पण नाही चालणार. इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला माती जिवंत राहिली तर आपली कुटुंब व्यवस्था, शेती जिवंत राहणार आहे. म्हणून हे 6 मुद्दे मी जे सांगितले, तर तुम्ही ह्या सगळ्यांची बेरीज केली, किती टन आपण मटेरियल देतो, तर जवळपास 50 ते 55 टन होतं. मग हे नॅचरली आपण आपल्या सोर्सेसमधून देऊ शकतो, परंतु आपण देत नाही. मग ही बेरीज का करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो? त्याचं काय कारण आहे? कारण मातीचं शास्त्र असं सांगतं किंवा त्यांचा सुद्धा एक नियम असा आहे, जितकं उत्पादन आपण या मातीतून काढतो त्याच्या 1/3 भाग आपण या मातीला देणं लागतं. आज जर आपण 100 टन ऊसाचं उत्पादन त्या शेतातून काढत असेल तर किमान 33 टन त्या मातीला आपण परत काहीतरी दिलं पाहिजे. आणि ते परत देण्याचं माध्यम म्हणजे मी जे हे 6 मुद्दे सांगितले, पिकांचे अवशेष असेल, पाचट असेल, कंपोस्ट खत असेल, शेणखत असेल, हिरवळीचं खत असेल, गांडूळ खत असेल आणि सेंद्रिय खत असेल, यांचा वापर जर आपण सातत्यानं किमान 2 ते 3 वर्ष केलात तर नक्कीच आपण इतकं रिटर्न्स या मातीला देऊ शकतो. मग ही माती आपल्याला परत पुढच्या सीझनला चांगल्या पद्धतीचं उत्पादन देईल. पीक उत्पादन वाढीमध्ये कोणतंही पीक आपल्या जमिनीमध्ये घ्या, हे जमीनच जर चांगली असेल, जमिनीचा पोत चांगला असेल, जर मातीचं आरोग्य चांगलं असेल तर शेतकरी मित्रांनो तर आणि तरच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. आपण सलाईनवर शेती करू शकत नाही आणि आता सलाईनवर शेती आलेली आहे. काय नाही, माझ्याकडे दररोज वॉटर सोल्युबल ग्रेड आहे, मी सोडतो, दररोज अमिनो ॲसिड सोडतो, नाही चालणार. आपल्याला मातीच्या आरोग्याकडे बघत असताना मातीचं आरोग्य कसं सुधरेल
त्या मातीसोबत बोलायला लागलं पाहिजे शेतकरी बंधूंनो आपण. त्यावेळेस आपल्याला माती सांगेल की तिला गरज काय आहे, आणि तिची गरज जर पूर्ण झाली तरच आपल्या गरजा पूर्ण होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जमिनीचं आरोग्य तर तुम्हाला समजलंच असेल. एक काम करा, माती परीक्षण करा. आम्ही ज्या वेळेस शेतकऱ्यांना सांगतो त्यावेळेस बरेच शेतकरी म्हणतात जवळ उपलब्ध नाही, महाग आहे. कशाचं आलं हो महाग? आपल्या गावातला गरीबातला गरीब शेतकरी आज किमान 4 मोबाईल फोन वापरतो. ते मोबाईल फोन जिवंत ठेवायला त्याला 1500 रुपये महिन्याला खर्च आहे, 28 दिवसाला खर्च आहे. आणि जी माती आपल्या पिढ्यानपिढ्या घडवल्या त्या मातीसाठी आपल्याकडे 500 रुपये नसावे का? 3 वर्षातून एकदा माती परीक्षण करायचं. माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण अहवाल आल्यानंतर तो माती परीक्षण अहवाल प्रत्येक शब्द आणि शब्द वाचा, समजून घ्या. आणि ते समजून घ्या त्या पद्धतीनं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडे जर आपण वळलो तर नक्कीच आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे. आणि म्हणून शेतीला पर्याय नाही. शेतकरी मित्रांनो, विज्ञान किती पुढं जाऊ दे, सायन्स आणि टेक्नॉलॉजी किती पुढे गेली तरी गहू मातीतच पेरायचा आहे, ज्वारी मातीतच पेरायचा आहे. आणि ह्या 147 कोटी लोकसंख्येच्या पोटाची खळगी भरण्याची दानद फक्त आम्हा शेतकऱ्यांमध्ये, हे शेतकरी मित्रांनो विसरून चालणार नाही. आणि हे जर काम चालू ठेवायचं असेल, आपल्या गरजा पूर्ण करायच्या असेल, आपली माती जिवंत ठेवायची असेल तर मी सांगितलेले मुद्दे आपल्याला तंतोतंत पालन करावे लागणार आहे. तुम्ही एक वेळ सुरुवात करून बघा, नक्कीच याचा चांगला अनुभव तुम्हाला येईल. भविष्यात देखील शेती क्षेत्रामध्ये व्यावसायिक मॉडेल आम्ही घेऊन येतोय, ज्याच्यामधून प्रत्येक शेतकऱ्याचा एक पूरक व्यवसाय असला पाहिजे. शेतकऱ्यांनी आता शेतीवरती अवलंबून न राहता, फक्त शेतीवरती अवलंबून न राहता आपल्या कुटुंबाचं आर्थिक उत्पादन, आपल्या ग्रामीण भागातला शेतकरी आर्थिक सक्षम होण्यासाठी बऱ्याच गोष्टी आम्ही तुमच्यासमोर भविष्याच्या काळात घेऊन येतोय. ज्या शेतकऱ्यांना नक्की हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी आवर्जून आमच्याशी संपर्क साधा. कारण आमचं ध्येयच आहे की ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याचं जीवनमान उंचावायचं, आर्थिकदृष्ट्या त्याला जर सक्षम करायचं असेल तर नक्कीच आपल्याला मातीच्या आरोग्यापासून ही फक्त सुरुवात आहे. तुम्ही नक्कीच मातीच्या आरोग्यावर काम करा, मातीला जपा, मातीवर नितांत प्रेम करा, एवढं मी सांगतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर अरुण चौगुले, हौसाबाई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज निमसिरगाव येथे हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून काम करत आहे. 1990 साली आम्ही शिर्टी येथे शिर्टी छारपड जमीन सुधारणा योजना राबवली. त्यामध्ये जवळजवळ 175 शेतकरी सहभागी होते आणि 350 एकरमध्ये आम्ही छारपड जमीन सुधारणा केली. या 350 एकर छारपड जमीन सुधारणेपैकी जवळजवळ 250 एकर जमीन आता पूर्णपणे पिकाखाली आलेली आहे. आणि या 1990 साली केलेल्या प्रयोगामुळे मला शेतीमध्ये इंटरेस्ट तयार झाला आणि त्यामुळं मी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आलो. आणि त्या प्रयोगाचाच एक पहिला भाग म्हणून 1990 सालापासून आम्ही काम करत असताना माझं असं लक्षात आलं की जमिनीचा pH, EC ह्या ज्या गोष्टी आहेत थोड्या थोड्या आपण समजून घेतल्या तर आपल्या जमिनीचं उत्पादन क्षमता आपण वाढवू शकतो. 1 वर्षापूर्वी डॉक्टर शांती कुमार पाटील सर शेतीशास्त्रज्ञ म्हणून काम करतात आणि बऱ्याच ठिकाणी लेक्चर घेऊन शेतकऱ्यांच्या मध्ये प्रबोधन करायचं काम करतात. यांचंच एक लेक्चर मी 1 वर्षापूर्वी ऐकलं आणि माझ्या मनात आलं की सर जे सांगतायत, सरांचा सांगण्याचा जो मुख्य हेतू आहे किंवा मुख्य त्यातला सारांश जो आहे तो जोपर्यंत जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढत नाही तोपर्यंत तुमच्या जमिनीमध्ये पिकाची सुधारणा होऊ शकणार नाही. आणि या सेंद्रिय कर्बावरतीच तुमचं उत्पादन क्षमता ही अवलंबून असते. म्हणून ही उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं गरजेचं आहे असं डॉक्टर शांतिकुमार पाटील सरांचं लेक्चरमधून मला कळालं. त्यानंतर मी माझ्या जमिनीमध्ये प्रयोग करून बघायचं ठरवलं आणि एक माझा 2.5 एकर जाणारा ऊसाचा खोडवा पीक होतं. आणि हे खोडव्याचं पीक ज्यावेळेला आम्ही मशीन हार्वेस्टरनं हार्वेस्ट करून पाठवलं, मशीननं तोडणी करून पाठवलं, त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की सरांचा जो सांगण्याचा उद्देश आहे पाला जाळू नका आणि पाला बारीक करून
तुम्ही तुमच्या शेतामध्येच गाडा, त्यामुळे जमिनीचा कर निश्चितप्रमाणे वाढणार आहे. हे करून बघायचं माझ्या लक्षात आलं आणि हा प्रयोग मी करायला तयार झालो. आणि हा प्रयोग करत असताना माझं असं लक्षात आलं की सर्वजण सांगतायत, सर्व शेतीशास्त्रज्ञ सांगतायत, सर्वांचं म्हणणं असं आहे की जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवा आणि आपलं उत्पादन वाढवा. तर हा सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? तर हा सेंद्रिय कर्ब आपण पॉईंटमध्ये सांगतो. .1, .2, .3, .4 अशा पद्धतीनं सांगतो. आम्ही शिरोळ तालुक्याचा जर विचार केला तर शिरोळ तालुक्यामध्ये .3 ते .4 एवढाच सेंद्रिय कर्ब आपल्याला सरासरी मिळतो. काही जमिनीमध्ये 0.7, 0.8 पर्यंत पण मिळतो. तर 0.1 सेंद्रिय कर्ब, 0.1% सेंद्रिय कर्ब म्हणजे 1 किलो मातीमध्ये 1 ग्रॅम सेंद्रिय कर्ब असतो आणि त्याला आपण 0.1% सेंद्रिय कर्ब असं म्हणतो. आमचे मित्र दत्त साखर कारखान्याचे आप्पासाहेब पाटील जे आहेत, आप्पासाहेब पाटील साहेबांच्या बरोबर चर्चा करत असताना माझं असं लक्षात आलं की आपण जसं जमिनीचं 0.1 पासून 0.2, 0.3, 0.4, 0.5 असं करत जातो, त्यावेळेला आपल्या ऊसाच्या टनेजमध्ये 10 टनाचा फरक पडत जातो. म्हणजेच 0.5 पासून आपण जर 0.6% जर सेंद्रिय कर्ब वाढवला तर आपणाला ऊसाच्या उत्पादनात 10 टनाची वाढ मिळते. तर आपण हा सेंद्रिय कर्ब वाढवत असताना आमचं ऊस गेल्यानंतर मी पाला आपोआपच मशीनमधून बारीक होऊन मिळाला होता, त्यामुळं काही खर्च नव्हता मला. हा पाला मी जमिनीत गाडला आणि हा पाला गाडत असताना माझं असं लक्षात आलं की जमिनीत सरासरी साधारणतः खोडव्यामध्ये 4 टन पाला हा निघतो. ह्या पाल्यामध्ये साधारणतः 40 ते 45% हा कार्बन असतो आणि त्यापैकी 25% हा ऑर्गॅनिक कार्बन असतो. मग ह्या 4 टन ऊसाच्या पाल्यापासून 400 किलो ऊसाच्या पाल्यापासून आपणाला साधारणतः 1000 किलो ऑर्गॅनिक कार्बन मिळतो. हा जो 1000 किलो ऑर्गॅनिक कार्बन मिळतो याचं ग्रॅममध्ये रूपांतर केलं तर साधारणतः हा 10 लाख ग्रॅम होतो. तर हा 10 लाख ग्रॅम झालेला ऑर्गॅनिक कार्बन जो आहे त्याची आणि आपलं जमीन, आता 1 एकराचा जर विचार केला आपण, 1 एकर जमिनीमध्ये 15 सेंटीमीटर थरापर्यंतचा जो थर असतो, जमिनीचा थर असतो, याच्या मातीचं जर वजन केलं तर हा 800 टन भरतो. 800 टन म्हणजे हा साधारणतः 8 लाख किलो होतो. आणि ह्या 8 लाख किलोमध्ये ज्यावेळेला आपण 1000 किलो सेंद्रिय कर्ब ज्यावेळेला मिसळतो, चांगल्या पद्धतीनं त्यात कुजवतो, त्यावेळेला आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा 125% इतका वाढतो. म्हणजेच 125% सेंद्रिय कर्ब हा फक्त ऊसाचा पाला आपण जमिनीत गाडल्यामुळं वाढतो. पण हे बारीक त्याचे कण झालेल्या ऊसाच्या पाल्याचे बारीक तुकडे झालेले असायला पाहिजेत. कारण पाला आहे तसा जर आपण ठेवला, लावणीत पाला हा बारीक न करता जर ठेवला तर ते चांगल्या पद्धतीनं कुजणार नाही. म्हणून हा बारीक केलेला पाला हा साधारणतः 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीनं कुजू शकतो जमिनीत गाडल्यानंतर. आता जमिनीच्या 15 सेंटीमीटर भागामध्ये जो 800 मेट्रिक टन जो वजन भरतं, या वजनाचा आणि सेंद्रिय कर्ब आपण टाकलेल्या सेंद्रिय कर्बचा याचा विचार केल्यानंतर 0.125% ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला मिळतो याची मला खात्री झाली. आता 0.1 टन मिळाल्यामुळं 10 टनाची वाढ आमच्या शेतामध्ये होणार आहे. 10 टन ऊसाच्या उत्पादनाची वाढ ही होणार आहे. आता ह्या ऊसाच्या मुळाबरोबर आपण पाला न जाळल्यामुळे
दुसरा जो फायदा होणार आहे तो ऊसाची जी मुळं आहेत एका ऊसाच्या कांडीला एका ऊसाला साधारणतः जी मुळं असतात ती साधारणतः 100 ग्रॅम ते 300 ग्रॅम असतात. आपण आपल्या कॅल्क्युलेशनसाठी आपणाला मिळणाऱ्या कर्वसाठी लो लेवलचा म्हणजे 100 ग्रॅम हेच आपण एकक धरू आणि 100 ग्रॅम ज्या वेळेला एका ऊसापासून मिळतो त्यावेळेला तो 100 ग्रॅम गुणिले आपल्याला 40,000 ऊस एका एकरातून सहज मिळू शकतात. 100 ग्रॅम गुणिले 40 बरोबर परत 4 टन आपणाला 4 टन आपणाला मुळ्यापासून आपणाला वाळलेला आपणाला मुळ्या मिळतात. तर हे 4 टन या मुळ्यामध्ये मात्र ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण हे 30% असतं. हे 30% ऑर्गॅनिक कार्बन जे आहे हे 30% ऑर्गॅनिक कार्बन आपणाला 1200 किलो कार्बन देतं आणि या 30% ऑर्गॅनिक कार्बनमुळं आपणाला 0.1 से 50% ऑर्गॅनिक कार्बनची वाढ होते जमिनीमध्ये. परत या ठिकाणी आपण मिळणारा कार्बन ऑर्गॅनिक कार्बन आणि जमिनीचं वजन याच्यामध्ये जर सांगड घातली याच्यामध्ये जर आपण तुलना केली तर आपल्याला 1200 किलो मुळं आपल्या 1 एकर जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जो आहे तो 0.1 से 50% वाढतो. म्हणजे ऊसाच्या पाल्यामुळं पाला बारीक केल्यामुळं पाला कुजवल्यामुळं आणि पाला न जाळल्यामुळं आपणाला मिळणारा पाल्यापासून जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो 0.1 से 25% आणि मुळापासून मिळणारा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे तो 0.1 से 50% आहे. या पाला कुजवण्याबरोबरच माझ्या लक्षात अजून एक गोष्ट आली की शांतिकुमार पाटील सर सांगतायत त्या पद्धतीनं आपण तागाचं किंवा धेंच्याचं पीक घ्यायला पाहिजे. मी त्या पिकासाठी त्या जमिनीसाठी धेंच्याचं पीक घ्यायचं ठरवलं आणि धेंच्याचं पीक घेतल्यानंतर माझं असं लक्षात आलं की धेंच्या पिकामुळे आपणाला ते धेंच्या पीक घेतलं साधारणतः 2.5 महिने धेंच्याचं पीक जमिनीमध्ये ठेवलं. साधारण कालावधी थोडासा जास्त ठेवला कारण मला त्या धेंच्यापासून मिळणारा लिग्निन किंवा इतर नॉन सोल्युबल फायबर्स जे आहेत हे जास्त मिळवायचं होतं. तर त्यामध्ये 10 फूट धेंच्याचं 10 फूट लांबीच्या सरीचं 4 फुटानं सरी होत्या 10 फूट लांबीच्या सरीमधलं धेंच्या काढला आणि एकरी मिळणारं धेंच्याचं उत्पादन काढलं तर साधारणतः आम्हाला 13 टन बायोमास मिळाला. ह्या 13 टन बायोमासमधनं आम्हाला 1300 किलो वाळलेला बायोमास हे जे 13 टन आहे हे साधारणतः वाळवून त्याचा थोडं सॅम्पल घेऊन वाळवून बघितलं तर 90% त्यातलं इव्हॅपोरेशन होऊन जातं पाण्याचं आणि 10% हा ड्राय मास मिळतो आम्हाला. ह्या 13 टन धेंच्यापासून आम्हाला ऑर्गॅनिक कार्बनची जी वाढ आहे ही ऑर्गॅनिक कार्बनची वाढ आम्हाला साधारणतः ही ऑर्गॅनिक कार्बन त्यातनं मिळणारा जो आहे त्यांच्यामध्ये 40% ऑर्गॅनिक कार्बन असतो आणि 13 चौक 52 म्हणजे 520 किलो आम्हाला त्यातनं ऑर्गॅनिक कार्बन मिळाला. त्याचबरोबर जमिनीत नत्राचं प्रमाण वाढलं. नत्र आणि इतर घटक मिळाल्यामुळं पाला लवकर कुजायला ही मदत झाली आणि त्यामुळं पाला आमचा जमिनीत चांगल्या पद्धतीनं कुजला गेला. ऊसाचा पाला कुजण्यासाठी सुद्धा या धेंच्याचा उपयोग झाला. 520 किलो ऑर्गॅनिक कार्बनमुळं आमच्या जमिनीमध्ये 0.065 म्हणजे 0.065% ऑर्गॅनिक कार्बन वाढला. 0.065 ऑर्गॅनिक कार्बन हा 520 किलोमुळं वाढला. आता आपण एकूण मिळणाऱ्या ऑर्गॅनिक कार्बनचा जर विचार केला तर एकूण मिळणारा ऑर्गॅनिक कार्बन हा पाल्यापासून 0.1 से 25%, नंतर मुळापासून मिळणारा 0.1 से 50%, धेंच्यामुळं मिळालेला 0.065
म्हणजे टोटल आम्हाला 340% ऑर्गॅनिक कार्बन आमच्या जमिनीमध्ये वाढलं असं म्हणायला काही हरकत नाही. तर ह्या वाढलेल्या कार्बनमुळं आता आम्ही 1 जूनला आमच्या शेतामध्ये म्हणजे जिथं खोडवा काढला तिथं पालानं जाळून पाला बारीक करून परत धेंच्या घालून ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्हाला साधारण 15,000 ते 20,000 पर्यंत खर्च आला. तर हा जो खर्च आला हा खर्च आम्हाला ऊसाच्या येणाऱ्या उत्पन्नातनं चांगल्या पद्धतीनं निघू शकतो. तर ही जी जमिनीची जी सुपीकता आहे, डॉक्टर शांतिकुमार पाटील सर सांगतात जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बन वाढवा. कारण जमिनीची सुपीकता ज्यावेळेला आपण विचार करतो त्यामध्ये जमिनीची भौतिक सुपीकता, रासायनिक सुपीकता आणि जैविक सुपीकता, ही जैविक सुपीकता वाढवण्यासाठी ऑर्गॅनिक कार्बनचा फार चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. तर ऑर्गॅनिक कार्बन आपण धेंच्याचं पीक घेतलं, पाला जो बारीक केला, या सगळ्याचा आपण ज्या वेळेला मातीच्या 1 ग्रॅम भागाचा म्हणजे 1 ग्रॅम भाग म्हणजे साधारणतः 1.5 सेंटीमीटर लांब, 1 सेंटीमीटर रुंद आणि 1 सेंटीमीटर उंच एवढा खडा, मातीचा खडा. तर हा मातीचा खडा आपण एक मोठं शेंगदाणे जितकं असतं तितकं आपण त्याच्याशी तुलना करू शकतो. मोठ्या शेंगदाणे एवढा हा मातीचा खडा जो आहे, हा मातीचा खडा आपण त्या याच्यातून त्या मातीच्या खड्याचा जर विचार केला तर ह्या 1 ग्रॅममध्ये बॅक्टेरिया जे असतात, हे बॅक्टेरिया साधारणतः 40 लाख पर ग्रॅम 40 लाख पर ग्रॅम असतात. यामध्ये बॅक्टेरिया, फंगस आणि ॲक्टिनोमायसाइट्स. तर बॅक्टेरिया असतात 40 लाख, फंगस असतात 10 लाख, त्याचबरोबर ॲक्टिनोमायसाइट्स असतात 10 लाख. आपण ज्यावेळेला पहिल्या पावसाचं पाणी ज्यावेळेला वाळलेल्या मातीवरती पडतो आणि मातीचा एक सुगंध जो वातावरणात तयार होतो त्यामागे हे ॲक्टिनोमायसाइट्स असतात. आणि हे म्हणजे बॅक्टेरिया, फंगस आणि ॲक्टिनोमायसाइट्स हे तिन्ही मिळून महत्त्वाचं कार्य ह्या जैविक रचनेमध्ये, जैविक सुपीकतेमध्ये करत असतात. तर ह्या सर्वांना खाद्य म्हणून ह्या आपण जो धेंच्या घालतो किंवा ऑर्गॅनिक कार्बन वाढवतो, ह्या ऑर्गॅनिक कार्बन हे जे पीक असतं, हे जे बॅक्टेरिया, फंगस आणि ॲक्टिनोमायसाइट्स असतात, यांना जे खाद्य लागतं हे सेंद्रिय कर्बच लागतं. आणि हे सेंद्रिय कर्ब जर आपण जमिनीत वाढवलं तर आपल्या जमिनीची सुपीकता ही निश्चित प्रमाणात वाढते. सरांनी अजून एक गोष्ट सांगितली की पाणी तुडुंब भरून देऊ नका, पाणी फुल्ल सरी भरून देऊ नका. सरांचं सांगण्याचा उद्देश हा आहे की ज्या वेळेला जमिनीमध्ये आपण जमिनीच्या रचनेचा, जमिनीच्या कणाच्या रचनेचा विचार करतो, जमिनीमध्ये 25% आपण जर 100% कणाची रचना जर समजली तर 25% पाणी असतं, 25% हवा असते आणि 45% मिनरल्स असतात आणि फक्त 5% ऑर्गॅनिक पदार्थ असतात. तर आपलं जे पीक आहे हे मुळाकडून येणारे जे घटक आहेत, 17 घटक आहेत, NPK, बोरॉन, मॅक्रोन्युट्रिएंट आणि मायक्रोन्युट्रिएंट. हे मॅक्रोन्युट्रिएंट आणि मायक्रोन्युट्रिएंट हे जमिनीतून घेऊन पिकाला देणारे हे घटक जे आहेत हे बॅक्टेरिया असतात, फंगस असतात, ॲक्टिनोमायसाइट्स असतात आणि दुसरे घटकसुद्धा ह्यात कारणीभूत असतात. तर हे घटक जर आपल्या जमिनीत चांगल्या पद्धतीनं वाढावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन हे वाढवायला पाहिजे. आणि जमिनीतला वाढवलेला ऑर्गॅनिक कार्बन आपल्या ऊसाच्या जाळण्यामुळं, ऊसाचा पाला जाळल्यामुळं नष्ट होऊ नये याची पण काळजी घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर ह्या जमिनीत असणाऱ्या ॲरोबिक बॅक्टेरिया जे आहेत, ह्या ॲरोबिक बॅक्टेरियाचं पालनपोषण चांगल्या पद्धतीने व्हावं. आणि याचं पालनपोषण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण एक काळजी घेतली पाहिजे. जमिनीत आपण ज्यावेळेला फुल्ल पाणी सोडतो, ज्यावेळेला तुडुंब पाणी सोडतो, त्यावेळेला ॲरोबिक बॅक्टेरिया जे असतात हे ॲरोबिक बॅक्टेरिया आपलं काम करायचं थांबवतात किंवा ॲरोबिक बॅक्टेरिया मरून जातात.
तर हे मरू नये, हे ॲरोबिक बॅक्टेरियाचं काम थांबू नये म्हणून आपण ऊसाला फक्त वापसा येण्यासारखं पाणी सोडायला पाहिजे. या कडेला चालू केलं की त्या कडेला गेलं की आपण पाणी त्याचं थांबवायला पाहिजे. साधारणतः उतार 0.3% उतार असला तर त्या बाजूला जोपर्यंत जो पाणी मुरतं त्यामध्ये जमिनीमध्ये तेवढंच पाणी आपण जमिनीला द्यायला पाहिजे. तर डॉक्टर शांतिकुमार पाटील सरांनी जे सांगितलं ते पद्धती आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या शेतामध्ये जर आपण प्रयोगामध्ये आणलं तर निश्चित प्रकारे आपल्यामध्ये 15 ते 20 टनाची ऊसाची उत्पादकता वाढू शकते याची मला खात्री येऊ लागली आहे. आणि ही खात्री येत असताना सरांनी सांगितलं की याबरोबरच आपणाला जमिनीला जे लागणारा घटक आहे, जमिनीला लागणारे जे इतर जीवाणू आहेत हे जीवाणूसुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. ह्या जीवाणूंची काय काळजी घ्यायची, हे जीवाणू कशा पद्धतीनं वाढवायचं हे मी पुढच्या लेक्चरमध्ये आपणाला सांगू इच्छितो. जर आपण एकूणच आता जो सेंद्रिय कर्ब आपण जमिनीत वाढवण्याचा प्रयोगाचा आढावा घेतला तर असं आपल्या लक्षात येईल की येणारा खर्च हा साधारणतः 15 ते 20 हजार 3 एकरसाठी आलेला खर्च हा साधारणतः 15 ते 20 हजार रुपये आहे. बियाणं, परत नांगरट करणं, परत सरी सोडणं आणि पाणी पाजवणं ह्या सकट आलेला खर्च हा 15 ते 20 हजार आहे. एकरी साधारणतः 7,000 रुपये आम्हाला खर्च आला. आणि यामधून मिळणारं सेंद्रिय कर्ब जे आहे हे साधारणतः 3% न वाढून मिळाला. 0.3% म्हणजे जवळजवळ आमच्या उत्पन्नात साधारणतः 20 टनापेक्षा जास्त ही वाढ व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आणि असं शास्त्रज्ञ सुद्धा सांगतात की ज्यावेळेला 0.3 न वाढतं त्यावेळेला तुमच्या ऊसाच्या उत्पादनामध्ये 0.1 साठी 10 टनाची भर ही पडू शकते. चांगलं उत्पादन जर आपण घेतलं तर जमिनीवरती पाला न जाळण्यामुळे अजून एक महत्त्वाचं जे कार्य आहे ते असं की ज्यावेळेला आपण जमिनीवरचा पाला जाळतो, ऊसाचा पाला, त्यावेळेला जवळजवळ तापमान 50 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त झाल्यामुळं वरच्या 4 इंचातलं थरातले जीवाणू बऱ्याचपैकी मरतात. जवळजवळ 70-80% जीवाणू हे मरून जातात फक्त ऊसाचा पाला जाळल्यामुळं. आणि त्याचबरोबर दुसरा जो तोटा होतो की ऊसाच्या मुळामध्ये असलेला जो कार्बन आहे, मुळामध्ये असलेला जो सेंद्रिय कर्ब आहे हा सुद्धा ह्या तापमानामुळं जवळजवळ 70 ते 80% हा ऱ्हास पावतो, त्या जळून जातो. तर हे दोन्ही जर थांबवायचं झालं, ह्या दोन्ही गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या झाल्या म्हणजे एक जीवाणूंची संख्या मरू नये असं आपल्याला जर वाटत असेल, सेंद्रिय कर्ब वाढवलेला सेंद्रिय कर्ब आहे तसा राहावं मुळापासून मिळणारा, आणि पाल्यापासून जो मिळणारा कर्ब आहे हा सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्या जमिनीत जिवंत राहावा आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला तो काम करत राहावा असं जर वाटत असेल तर पाला न जळणं हे सगळ्यात चांगलं प्रॅक्टिस म्हणावं असं वाटतं. आणि डॉक्टर शांतिकुमार पाटील सरांनी जे सांगितलेलं आहे की पाला जाळू नका, पाला कुजवा जमिनीमध्ये आणि आपलं सेंद्रिय कर्ब वाढवा, अशा पद्धतीनं जर आपण वाढवलं तर निश्चित प्रकारे आपला फायदा हा होणार आहे याची आम्हाला जाणीव झालेली आहे. तर डॉक्टर शांतिकुमार पाटील सरांनी मला आपल्यासमोर व्यक्त व्हायची संधी दिली यासाठी मी डॉक्टर शांतिकुमार पाटलांचा आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.